पालघर तालुक्यातील बोईसर या भागातील गुंदले या गावाचं हे वाघोबाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आपण बसलेलो आहे। आज पहले बार ये चैनल ने माध्यम थी मराठी भाषा में ये वीडियो लेना होना है। थाना कारण हा का आज होती आपणे जे प्रत्येक भाग कथा आपणे धोड्या सामान्य संस्कृती एपिसोड बनवा संस्कृती प्रमाणे आपला बधा वीडियो भी था, पण आज यो वीडियो धोड्या समाज ते एरू न जाए पण बधा ज आदिवासी बांधव इरी थाण्यावरून में यो आजनो भाग मराठी भाषा में लेना होना है। थाण्यावरून मारा जे चाहतो वर्ग है खास करून गुजरात नो जो लोग मराठी भाषा बोलता ना आवड़े पण ऐकीने समझी ते सके तो लोग ने पर मैं आजनो दी माफी मागत आहे। यो भाग आपणे धोड्या भाषा में नाही रही ने मराठी भाषा में बनवत आहे थाण्यावरून मैं तुम्ही बधाई क्षमा मागत आहे। नमस्कार मित्रांनो आणि सर्वांना राम राम। महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या आदिवासी बांधवांनी आजपर्यंत हे चॅनल ज्यांनी सबस्क्राइब नाही केलं असेल त्यांनी कृपया आपल्या आदिवासीचं हे हक्काचं अखिल भारतीय धोड्या समाज चॅनल आता सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मी आज घेऊन येत आहे नवीन भाग। ह्या भागाचा विषय आहे आदिवासी संस्कृती। संस्कृती आपण नेहमी म्हणतो माझी संस्कृती माझी संस्कृती माझी संस्कृती, पण संस्कृती म्हणजे काय हे प्रथम आपण जाणून घेऊया। संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची रीत किंवा पद्धत म्हणजेच संस्कृती। तसंच आपल्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेल्या अनेक गोष्टी म्हणजेच संस्कृती। आपल्या समाजाच्या रूढी परंपरा चालीरीती प्रथा देवी देवता या सर्व गोष्टी एकत्र करून त्याच्यातून जे उत्पन्न होते ती म्हणजे संस्कृती। आणि ही संस्कृती आपली आदिवासी संस्कृती आज कुठेतरी नष्ट होत आहे, कुठेतरी लोप पावत आहे। म्हणून हा मी भाग घेऊन येतोय आणि ती कशी नष्ट होते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तसंच आपली संस्कृती माझ्या स्वतःच्या गावात आमच्या तरुण मित्रमंडळांनी गावकऱ्यांनी कशी सांभाळून ठेवली आहे कशी जोपासली आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। तरी शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ सर्वांनी बघा। चला तर आता आपल्या आदिवासी समाजाची संस्कृतीवर कशी गदा आली आहे किंवा आपली आदिवासी संस्कृती कुठे हरवत चाललेली आहे हे तुम्हाला मी दाखवतो। आपणच जर आपली संस्कृती टिकवली नाही जोपासली नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय वारसा देऊन जाणार आहोत। आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी संस्कृती सांभाळण्यासाठी दिलेली आहे ती आपण योग्य रीतीने सांभाळतोय का आणि ती सांभाळून आपण आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला तो वारसा आपण देऊन जातोय का हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। तरी आपली आदिवासी संस्कृती टिकून राहो म्हणून सर्वांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहायचा आहे। आणि आपली संस्कृती टिकली तर आपण आदिवासी बांधव या जगात या जगाच्या रहाट्यात या जगाच्या गर्दीत जिवंत राहू, अन्यथा आपण संपून जाऊ। कारण की आपल्या आदिवासींची विशिष्ट एक संस्कृती असते आणि तीच आपली ओळख असते, तर ती टिकवणं हे सर्वांचं कर्तव्य आहे। आदिवासी संस्कृती संपत चाललेली आहे अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। चला तर माझ्याबरोबर तुम्ही पण या आणि बघा की आपली आदिवासी संस्कृती कशी काळाच्या ओघात नष्ट होत चाललेली आहे। निसर्गाचे कुशीत वसलेलं आहे गुंदले ग्रामपंचायत हद्दीतलं आदिवासीच्या वाघोबा दैवतचं मंदिर आज या तुम्हाला मी दाखवतो। अजूनही आपले आदिवासी समाजाचं वाघोबा दैवतचं मंदिर कसं आहे गुंदले गावाचं ते मी दाखवतोय। बघू शकता तुम्ही एकदम छान पिढ्याने पिढ्या चालत आलेली आदिवासीची ही देव आहे। पालघर तालुक्यातील बोईसर या भागातील गुंदले या गावाचं हे वाघोबाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आपण बसलेलो आहे। तुम्ही बघत आहात आपल्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे लाकडाची कोरीव काम करून येथे
वसवलेली वाघोबा देवाची ही मूर्ती आहे। येथे कुठल्याही प्रकारे इतर धर्मीयांची, इतर जातीची दैवत नाही, फक्त येथे आदिवासीची देवे या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली आहे आणि येथे आदिवासीची संस्कृती खूपच चांगल्या प्रकारे अजून सुद्धा जोपासलेली आहे, जतन करून ठेवलेली आहे। या व्हिडिओद्वारे मी ग्रामपंचायत गुंडले हद्दीत राहणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांच्या या चॅनलद्वारे मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही अजूनही आपली आदिवासी संस्कृती जोपासून ठेवलेली आहे, जतन करून ठेवलेली आहे, रक्षण करून ठेवलेली आहे। चला तर मग आपण आदिवासी संस्कृती इथे किती चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे, जतन करून ठेवलेली आहे हे बघितलेलं आहे। पण तुम्हाला मी आता अशा एक ठिकाणी तुम्हाला मी आता घेऊन जात आहे जिथे आदिवासी संस्कृतीवर गदा आलेली आहे, जिथे आदिवासी संस्कृतीचं वाघोबा देवताच्या मंदिरावर कुठल्याही प्रकारे गदा आलेली आहे, कुठल्याही प्रकारे संकट आलेले आहे आणि तिथे आदिवासी संस्कृती कशी लुप्त झालेली आहे, नष्ट झालेली आहे हे मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवत आहे। चला तर मग इथून आपण सरळ आता त्या ठिकाणी जाऊया। आपण आदिवासीची संस्कृती जेथे चांगल्या प्रकारे अजूनही जतन केलेली आहे त्या वाघोबा मंदिरात आपण जाऊन आलो। आता आपण एका वेगळ्या गावातील वाघोबा मंदिरात आपण आलेलो आहे, जेथे हे जय वाघोबा हे वाक्य जरी लिहिलं असेल तरी मंदिरात वाघोबा देव कुठे दिसत नाही। या झाडाच्या खालीच वाघोबा दैवत सुरुवातीला होती, जेव्हा या गावातले लोक ही आदिवासी संस्कृती टिकवत होते, आदिवासी परंपरा जोपासत होते। आजही या गावात वाघोबा गावदेवी वाघोबाचे जागरण करून वाघोबा करण्यात आला, गावदेवी करण्यात आली, परंतु येथे आदिवासी संस्कृतीचे पारंपरिक दैवत मला वाटते दिसत नाही किंवा आज ते कुठेतरी काळाच्या ओघात गडद झालेला आहे। आज जरी या भागातले आदिवासी समाज येथे येऊन पूजा अर्चना करत आहे, वाघोबा देव करत आहे, गावदेवी करत आहे। गुंजल्याला बघितलं, गुंजल्या या वाघोबा देवाच्या मंदिरात की तिथे छानशी लाकडाची वाघोबा देवाची छानशी तिकडे मूर्ती होती आणि त्याची येणारे जाणारे आणि गावकरी पूजा करत होते। की एक वेळ येथे या गावातला आदिवासी बांधव हा गावदेवी वाघोबा साजरा करायचा, अजूनही तो करतोय, पण आपली संस्कृती येथे जवळजवळ नष्टच झालेली आहे असं तरी येथे बघण्यात येत आहे। आज या ठिकाणी जसं आपल्या आदिवासी संस्कृती आपलं वाघोबा दैवताच्या ठिकाणी इतर समाजातील देवांची फोटो लागलेले आहेत, हे होऊ नये म्हणून आपापल्या गावात आपली आदिवासीची जे स्थान आहे ते तुम्ही तसंच टिकून ठेवलात तर आपली ती संस्कृती टिकून राहील, आपली परंपरा तुम्ही आपापल्या गावात जोपासा, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो। हे मंदिर बनवलेलं आहे आमच्या गावातील तरुण मित्रमंडळाने आणि मंदिर बनवताना त्यांनी कुठल्याही प्रकारे कोणाच्याही कडून देणगी स्वीकारलेली नाही, त्यांनी स्वतः खर्च करून हे मंदिर उभारलेलं आहे। मंदिर बनवण्याचा त्यांचा उद्देश एवढाच होता की जेव्हा ही खुली जागा होती तेव्हा बैल ढोरं कुत्री इथे येऊन घाण करायचे आणि गावातल्या देवताचे विटंबन व्हायची। कोणीही भाविक कोणीही गावातले भक्तगण पूजा करायला आले तर या दगडावर प्रथम ते नारळ फोडतात आणि आतला भाग तुम्हाला दाखवतो। हा आमच्या तरुण मित्रमंडळाने छानसं मंदिर बनवलेलं आहे। हा लोखंडी गेट त्याला बसवलेला आहे जेणेकरून पाळीव प्राणीमधलं खास करून कुत्रे वगैरे हे आज जाऊन घाण करू शकणार नाही, त्याच्यासाठी त्यांनी गेट बनवलेला आहे। कधी कधी पावसाळ्यात बैल ढोरं पण शिरत होती याच्यात, म्हणून हा गेट त्या लोकांनी बनवला आहे। देवाची विटंबना होऊ नये व आत स्वच्छता राहावी या उद्देशाने त्या लोकांनी खास करून हा लोखंडी गेट बनवला आहे। गावातला प्रत्येक नागरिक
त्या शुभ कार्य करणाऱ्याचा घरचा मालक येथे येऊन प्रथम नारळ फोडतो आणि पूजा करतो, नंतर त्या शुभ कार्याची सुरुवात करतो। हा आमचा राणी शिगावचा पारंपरिक चेडोबा मंदिर। येथे फक्त आपली आदिवासीची दैवत आहे आणि हा चेडोबा मंदिराचा भला मोठा झाड आहे। झाडाचा हा खालचा भाग आमच्या गावाचं हे चेडोबाचं स्थान। आमच्या गावातील तरुण मित्रमंडळाने हे मंदिर बनवलं। मंदिर तुम्हाला मी दाखवत आहे। इथे बसण्यासाठी पण भरपूर जागा आहे। हे बघा, दुसऱ्या बाजूला पण तुम्हाला दाखवतो बघा किती जागा, इकडे मोकळी जागा आहे। कोणीही इकडे येऊन आपलं मन शांत करण्यासाठी थोडा वेळ बसतील या उद्देशाने ही जागा एकदम त्याने मोकळी करून दिलेली आहे। प्रथम पाहिल्यावर असं वाटते की हे एकच झाड असेल, परंतु मी तुम्हाला बाहेरच्या बाजूने दाखवतोय की या एकाच झाडावर किती झाडाच्या फांद्या आहेत, म्हणजे ही वेगवेगळी झाडं आहेत। हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हे बघा, ही आहे सागाची फांदी। तेच झाड आहे जे तुम्हाला मी दाखवलं आहे आणि त्याची दुसरी फांदी मी तुम्हाला दाखवतो। हे एक झाड, अशा तऱ्हेने एकाच झाडात ही दोन झाडं टून आजपर्यंत ही जिवंत राहिलेली आहे। वेगळीच फांदी दिसते, ती सागाची फांदी आहे। हे बघा, ही 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 सागाची फांदी गेलेली आहे आणि त्याच्यातून त्या दुसऱ्या फांद्या आहेत ते एक वेगळ्या झाडाच्या आहेत। मंदिराच्या आतल्या बाजूने मी तुम्हाला झाड दाखवलेलं होतं, झाडाचं बूड। आता बाहेरच्या बाजूने हे झाड बघू शकता, खूप मोठं झाड आहे आणि दुपारी थकलेली भागलेली लोक इकडे येऊन थोडा वेळ विश्रांती घेतात। हा मंदिराच्या वरचा भाग आणि बघा तुम्ही की एकाच झाडामधून दोन झाडे जुळून ही तयार झालेली आहे। सुरुवातीला आपल्याला खाली एकच दिसते, परंतु त्याच्यात दोन झाडं आहेत। एक साग आहे, दुसरं हे झाड आहे। या झाडाला आपल्या ठिकाणी, आपल्या गावात या झाडाला काय सांगतात कमेंट्स करून नक्की कळवा। शेवटी जाता जाता मी आदिवासी बांधवांना हेच आवाहन करून जातोय की आपली संस्कृती टिकवणं हे आपल्या हातात आहे आणि ते टिकवलं तरच आपण या जगाच्या गर्दीत कुठेतरी आपलं अस्तित्व आपण टिकवून ठेवू आणि अस्तित्व टिकलं तरच आपली पुढची पिढी ही टिकून राहील। म्हणून तुम्ही सर्वांनी आपली संस्कृती जोपासण्याचा, टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला तर मग आपण लवकरात लवकर पुढचा भाग घेऊन येऊ। तोपर्यंत तुम्ही बघत राहा अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज महाराष्ट्र आयोजित धोडिया जनजागृतीचे हे चॅनल। सर्वांना